तिथं काय होणं अशी उपाधी मिरवणाऱ्या पुण्यात लहान मुलांच्या शालेय खरेदीवर सैराट डिस्काउंट देण्यात आलाय। वह्या पुस्तकांच्या खरेदीवर 50% डिस्काउंट देण्यात आल्यानं याला सैराट डिस्काउंट नाव देण्यात आलंय। शाळा सुरू होण्यास अवघा 8 दिवस अवधी राहिल्यानं बाजारपेठ चिमुकल्यांच्या गर्दीनं फुलून गेलीय। 1 महिन्याच्या सुट्टीनंतर शहरातील शाळा 15 जून पासून सुरू होणार आहे। त्यामुळे बाजारपेठेत वह्या, पुस्तके, शालेय सामानाची खरेदी करण्यासाठी मुलं आणि पालकांनी गर्दी केली आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी वह्यांवर सैराट डिस्काउंट दिलाय। शहरातील अप्पा बळवंत चौकामध्ये सध्या वह्या, पुस्तकं खरेदी करण्यासाठी पालक मुले गर्दी करत आहे। यावर्षी वह्यांच्या दरामध्ये 20% वाढ झाली आहे, तर काही दुकानदारांनी ना नफा ना तोटा या धर्तीवर वह्यांवर 25% सूट दिली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची शक्कल लढवल्याचं दुकानदार सांगतायत। सध्या सुरुवात झालेली आहे। 11वी, 12वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या शाळांसाठी लागणाऱ्या ज्या वह्या आहेत त्या वह्या आम्ही गेले 3-4 वर्ष हा स्टॉल लावतो, परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं की सैराट पिक्चरमुळे आपण लोकांना जर सैराट डिस्काउंट दिला तर आपल्याला थोडासा फायदा होण्याची शक्यता कमी आहे, परंतु नावामुळे जास्त प्रमाणामध्ये आपली वही खपेल अशी अपेक्षा आम्ही धरून हा आपला स्कीम राबवत आहोत। याला सैराट म्हणजे याला आम्ही 25% ऑफ देतो प्रिंटेड प्राईसच्या। हां, रिस्पॉन्स आत्ता सुरुवात झालेली आहे, चांगल्यापैकी आहे। अजून इथून पुढे वाढेल। शाळा आत्ताच सुरू होणार आहेत, कॉलेज सुरू होणार आहेत, हळूहळू वाढणार आहे डिस्काउंट। मुलांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शॉर्पनर्स, कंपास पेटी आल्या आहे। मुलांचेही वेगवेगळ्या पद्धतीचे आकाराच्या वस्तू घेण्याकडे कल वाढतोय। वह्यामध्ये, नोटबुक्समध्ये जे ब्रँडेड वह्या आहेत, नवनीत आणि क्लासमेट, त्याचे तर सेमच रेट राहिलेले आहेत। एवढं काय MRPमध्ये बदल झालेला नाही आहे, पण लोकल ब्रँडचे जे थोड्याफार वह्या आहेत त्याच्यात थोडाफार 5 ते 10% रेट वाढलेला आहे। जे क्लासमेट आणि नवनीत आणि बाकी साची वगैरे जे नोटबुक आहेत या गेल्या वर्षी रेट्स होते तेच ह्या वर्षी मेंटेन केलेले आहेत। कॉम्पिटिशनमुळं रेटमध्ये वह्यांचा तर काही बदल झालेला नाही आहे। बाकीच्या पेन्सिल्स आणि क्रायन्स, प्लास्टिक कलर्स वगैरे त्यामध्ये 5 ते 10% MRPमध्ये इन्क्रीमेंट झालेले आहे। बाकीचे बुक्समध्ये ॲज इट इज जे पुस्तकांचे जे रेट्स आहेत ते गेल्या वर्षीच्या जे MRPs होते ते ॲज इट इज मेंटेन झालेले आहेत। नवीन व्हरायटीमध्ये जे वॉटर बॉटल्स आणि बॅग्स आहेत जे स्टुडंट्सला लागणाऱ्या, जे लहान मुलांसाठी जे लागतात, जे वॉटर बॅग्स, वॉटर बॉटल्स आहे आणि वॉटर बॉटल्स चे रेट प्लास्टिक्सला जरा 5 ते 10% वाढलेले, पण वेगवेगळ्या कार्टूनचे मेंटेन झालेले असल्यामुळं त्याच्या रेटमध्ये थोडे इन्क्रीमेंट झाले। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, पुणे।